हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपले झटपट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण इंग्रजी शिकतो मराठी भाषेमधून। तुम्हाला इंग्रजी बोलताना अडखायला होतं का? किंवा समोरच्याशी बोलताना आत्मविश्वास कमी वाटतो का? मग हे 5 सोपे पण कमाल ट्रिक्स वापरा आणि इंग्लिश बोलायला शिका अगदी फ्लुएंट। ट्रिक नंबर 1, थिंक इन इंग्लिश। आपण बरेचदा मराठीत विचार करून मग इंग्रजी बोलतो, त्यामुळे वेळ लागतो आणि अडखळायला होतो। परंतु जर आपण यावर एक उपाय करायचा शोधला, आपण जे काही बघतो ते इंग्लिशमध्ये जर त्याचा विचार करायला लागलो तर आपली इंग्लिश नक्कीच इम्प्रूव्ह होईल। त्यासाठी आपण काय करू शकतो, तर आपण सुरुवातीला थोडं इंग्रजीमध्ये विचार करायला सुरुवात करायची आहे। जसं जेवण करत असताना डोक्यामध्ये आपल्या लगेच आलं पाहिजे आय एम ईटिंग फूड, किंवा एखादा ऑब्जेक्ट आपल्या घरामध्ये आपण बघितला, समजा आपण टेबल बघितला, तर आपल्या डोक्यामध्ये लगेच एक सेंटेन्स बनायला पाहिजे धिस इज अ टेबल, धिस इज अ स्पून, दॅट इज अ चेअर। किंवा मी टी व्ही पाहत आहे तेव्हा मनामध्ये लगेच इंग्लिशमध्ये सेंटेन्स यायला पाहिजे आय एम वॉचिंग टी व्ही। तर अशा प्रकारे या ट्रिकचा जर आपण सराव केला, या ट्रिकची जर आपण प्रॅक्टिस केली, तर नक्कीच आपली इंग्लिश जी आहे ती इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होईल। यानंतर आहे ट्रिक नंबर 2, मिरर प्रॅक्टिस। हो मित्रांनो, मिरर प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे। ही ट्रिक खूप सोपी आणि खूपच प्रभावी आहे। फक्त एका आरशाची गरज आहे। दररोज 5 मिनिटं स्वतःशी इंग्लिशमध्ये बोलायचं आहे। दररोज 5 मिनिटं बोलायचं आहे, आरशासमोर उभं राहायचं आहे आणि जे काही आपल्याला सांगायचं आहे ते इंग्लिशमध्ये आरशासमोर उभं राहून सांगायचं आहे। यामुळे काय होईल की आपला आत्मविश्वास वाढेल आणि बोलत असताना आपल्या ज्या काही चुका होतात, मिस्टेक्स होतात, त्यासुद्धा इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होणार आहे। यानंतर आहे ट्रिक नंबर 3, लर्न फ्रेजेस नॉट जस्ट वर्ड्स। फक्त शब्द शिकणं उपयोगाचं नाही, वाक्यांश शिका जे रोजच्या बोलण्यात उपयोगी पडतात। आपल्याला फ्रेजेस शिकायचे आहेत, एक एक शब्द शिकून त्याचा फायदा होणार नाही, तर फ्रेजेस आपल्याला शिकायचे आहेत। फॉर एक्झाम्पल आपण घेऊ गो, गो म्हणजे जाणे। मग आपण गो हा एवढा शब्द लक्षात ठेवायचा का? नाही, तर गोशी संबंधित जेवढे काही फ्रेजेस आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याचा उपयोग ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग, बोलायच्या वेळेस आपल्याला करायचा आहे। मग आता गोशी संबंधित कुठकुठले फ्रेजेस असू शकतात, तर गो फॉर अ वॉक, फिरायला जाणे, गो टू स्लीप, झोपायला जाणे, गो शॉपिंग, शॉपिंगला जाणे। अशा प्रकारे आपण गोचा उपयोग फ्रेजेसमध्ये करून ते फ्रेजेस आपण लक्षात ठेवू शकतो। यामुळे आपली इंग्लिश जी आहे ती इम्प्रूव्ह होईल। यानंतर आहे ट्रिक नंबर 4, वॉच अँड रिपीट टेक्निक। जर तुम्हाला नेटिव्हसारखं इंग्लिश बोलायचं असेल तर ही ट्रिक एकदम मस्त आहे। इंग्रजी व्हिडिओ, इंग्रजी वेब सिरीज किंवा यूट्यूब शॉर्ट्स आपल्याला बघायचे आहेत। फक्त या ठिकाणी काळजी मात्र एक घ्यायची आहे की जे काही आपण बघणार आहोत ते इंग्लिशमध्ये असायला पाहिजे। ते वाक्य आपल्याला ऐकायचं आहे, थोडं थांबायचं आहे आणि त्याच्यासारखं आपल्याला रिपीट म्हणायचं आहे। म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला मिमिक्री करायची आहे। एखादं सेंटेन्स, फॉर एक्झाम्पल कॅन आय हेल्प यू, जर असं सेंटेन्स आपण यूट्यूबवर शॉर्टमध्ये बघितलेलं असेल तर तसं म्हणायचा आपण प्रयत्न करायचा आहे। यामुळे काय होईल की आपले उच्चार जे आहेत ते उच्चार क्लिअर होतील आणि आपली स्पीकिंग फ्लो जो आहे तो सुद्धा सुधारणार आहे। यानंतर आहे ट्रिक नंबर 5, स्पीक डेली विथ 100 कॉमन सेंटेन्सेस। जर रोज सराव नसेल तर शिकलेलं विसरायला वेळ लागत नाही। रोज फक्त 10 ते 15 मिनिटं मिररसमोर किंवा कुणाशी तरी बोला। मी तुम्हाला रोज 100 वाक्ये जी आहे जी आपण डेली यूजमध्ये वापरतो त्यावर व्हिडिओज मी बनवलेले आहेत, ते व्हिडिओज तुम्ही पहा आणि त्या वाक्यांचा जास्तीत जास्त सराव करा। कारण स्पीकिंग जी आहे ती सरावानेच तुम्हाला येणार आहे। इंग्लिश स्पीकिंग जी आहे ती सरावाने येणार आहे, सरावामुळेच ती इम्प्रूव्ह होत जाईल। तर ही होती 5 कमाल ट्रिक्स ज्यामुळे इंग्रजी बोलणं अगदी सहज वाटेल। तुमचं फेवरेट ट्रिक कोणतं आहे कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।
पाहत राहा, कारण पुढच्या व्हिडिओत आपण आणखी इंग्रजी बोलायच्या खास पद्धती शिकणार आहोत. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, कीप लर्निंग, कीप स्पीकिंग.